रामराम. मी डॉक्टर रामदास श्रीकृष्ण महाजन रामराम मंडळी या श्राव्य संवाद मालिकेमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. या मालिकेमध्ये आपण थोड्या हटके व्यक्तींना भेटणार आहोत. यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक सामाजिक जबाबदारीचे भान तर राखलेच, शिवाय आनंदही शोधला आहे किंवा तसा प्रामाणिक प्रयत्न ते सतत आपल्या जीवनात करत आहेत. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांच्या आधारे आपण पारखतो त्या निकषांचा वापर आपण अर्थातच इथे करू शकत नाही आणि म्हणूनच आपण त्यांना इथे बोलावलं आहे. आज आपण भेटणार आहोत माझा स्नेही आणि एक मनमौजी गिर्यारोहक विवेक मराठे यांना. विवेक, रामराम मंडळीच्या भागामध्ये मी तुझे मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. विवेक, आपली ओळख तशी एक गेल्या 7-8 वर्षातलीच आहे. तर मला असं तुला विचारावंसं वाटतं की तुझ्या लहानपणाबद्दल तू काही सांगू शकशील का? आनंद कसा घ्यायचा असतो हे तेव्हा कळत नव्हतं, पण आनंद घ्यायचा हे मात्र माझ्या मनात नक्की होतं. नुमवी शाळेमध्ये मी शिकत असताना पहिल्यांदा तर 1983 साली बापूकाका पटवर्धन नावाचे पुण्यातले एक दिग्गज गिर्यारोहक आहेत, त्यांच्याबरोबर कात्रज ते बोबदेव घाट असा पहिला ट्रेक केला आणि तिथपासून माझा हा आनंद शोध आजपर्यंत सुरू आहे. बरं. पण म्हणजे शिक्षण, लौकिक शिक्षण असं कुठपर्यंत झालं आपलं? शिक्षण माझं झालंय 10वी पास आहे मी. आणि खूप शिकूनही माणसं हुशार होतात किंवा न शिकताही हुशार होऊ शकतात, त्याच्याबद्दल माझा दृढ विश्वास आहे. पण मग ते 10वी पास झाल्यावरच तुला लगेच त्याच वयात कळलं की आपण पुढचं लौकिक शिक्षण नाही घेतलं तरी चालणार आहे? आत्ता तुम्हाला ऐकताना असं खोटं वाटू शकतं की हा मनगढण गोष्टी सांगू शकतो, पण मला खूप पहिल्यापासून असं माहिती होतं की आपल्याला शिकायचं नाही आहे. एक तर आपल्याला वडापावची गाडी घालायची आहे, पण ती स्टेनलेस स्टीलची गाडी असेल आणि तिथे डोक्यावर टोपी, एप्रन आणि खूप चांगली सर्व्हिस आपण देऊ, असं माझ्या डोक्यात होतं. न शिकता येऊ पैसे कमवता येतात त्याच्याबद्दल मला ठाम माझा विचार होता आणि त्याप्रमाणे माझ्या घरच्यांनी मला शिकू नकोस असं परवानगी दिली आणि माझं 1986-87मध्ये 10वी झाल्यानंतर मी माझ्याच व्यवसायात पडलो आणि त्याच्याबरोबर माझं ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग सुरू झालं. पण मग व्यवसाय वडिलोपार्जित कुठला होता? काय करायचं? आमचं आप्पा बळवंत चौकात मॉडेल स्कूल सप्लायर्स नावाने शाळा साहित्य विकायचं दुकान आहे. त्याच दुकानात मी माझे व्यवसाय सुरू केला. माझ्या आईवडिलांनी तो व्यवसाय सुरू केला होता, पण माझा कधीच नोकरी करायची नाही आणि आपण व्यवसायच करायचा हेही तेव्हाच ठरलेलं होतं. नाही, पण वडिलांचं मी ऐकतो काहीतरी आधी वेगळा व्यवसाय पण तुमचा. माझे वडील टेल्कोमध्ये नोकरीला होते, पण त्यांनाही ते ITI वेल्डर कोर्स त्यांनी केला होता आणि त्यांनाही अशा कलाकुसरीच्या गोष्टी करणं किंवा काहीतरी घडवणं याचा नाद होता. ते घरात त्यांनी माझ्या लहानपणी माशाचा टँक स्वतः केला होता, घरातल्या दुरुस्त्या ते स्वतः करायचे. आमच्याकडे हत्यारांची पेटी म्हणजे पेटारा होता, ते सगळं आम्ही स्वतः हाताळायचो. म्हणजे कानशी, हातोड्या, पकडी, स्क्रूड्रायव्हर हे सगळं आम्हाला उत्तम वापरता यायचं त्यांच्यामुळे. पण मला त्या हस्तकला या गोष्टीबद्दल खूप आकर्षण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या हाताने करण्यात जो आनंद आहे त्याच्यामध्ये तुला खूप समाधान मिळतं आणि ते नक्की मिळवता येतं. ते समजत खूप फाईन नसेल किंवा ते खूप उत्कृष्ट नसेल तरी आपण घडवलेल्या गोष्टीची एक किंमत वेगळी असते. आणि मधल्या काळात असं जे सारखं दिसायचं की अरे ज्या त्या गोष्टी आपण विकत का आणतोय किंवा एखादी गोष्ट इकडची तिकडे जोडून काही घडलं, जसं अनेक पुण्यामधल्या वाड्यांमध्ये हे गोष्टी चालायच्या. म्हणजे अगदी साधं सांगायचं तर खूप पूर्वी मला आत्ता आठवलं की बादल्या 100 वेळा गळायच्या, पण त्याच्यात लोक डांबर घालून कापडाच्या चिंध्या घालून ते करायचे. बरोबर. पण ते वाया घालवायचं नाही आणि स्वतः काहीतरी केलं म्हणजे त्याला असं वा हा अगदी कलाकुसर करणारा माणूस आहे असं नव्हतं. ते त्यांच्या अंगभूत होतं, कारण ती जगण्याची त्यांची पद्धत होती. बरोबर. पण मग आता मगाशी तू म्हणालास की शाळेतच असताना मला गिरीभ्रमणाकडे माझा कल झाला. हो, पण गिरीभ्रमण हा एक विषय वेगळा आहे. बरोबर. आणि गिर्यारोहण हा आणखीन एक जास्ती साहसाकडे झुकणारा खेळ आहे आपण असं म्हणू. तर ते गिर्यारोहणाची आवड कशी काय निर्माण झाली?
माझे वडील टेल्कोमध्ये असल्यामुळे ते 1980 पासून पुणे व्हेंचरर्स या ट्रेकिंग संस्थेमधनं ट्रेकिंग करायचे. त्यांना दर गुरुवारी सुट्टी असायची. अच्छा, म्हणजे आणि ते टाटा एम्प्लॉईजचा जो टा- ग्रुप होता हो, तोच तो. कामगारांसाठीचा ट्रेकिंग क्लब ओके. असा एक त्यांचा क्लब त्यांनी काढला होता. त्या काळातले जे माझे गुरु आहेत श्रीकृष्ण भिडे, अ, प्रभू नावाचे एक सर होते, त्यांची सारखी नावं माझ्या वडिलांकडनं ऐकायचो मी. पुणे कब्ज नावाचा एक त्यांनी क्लब स्थापन केला जो पुणे व्हेंचर्सच्या कामगारांच्या मुलांसाठी होता. हो, हो. तर मी 1984 साली पुणे व्हेंचर्सतर्फे सिंहगडावर एक 4-5 दिवसांचा टाटा बंगल्यामध्ये ॲडव्हेंचर कॅम्प होता. तो मी केला. त्यामुळे ट्रेकिंग आणि रॉक क्लाइम्बिंग किंवा माउंटेनिअरिंग आणि ट्रेकिंग याच्यातला फरक मला 84 साली माझ्या वयाच्या 14व्या वर्षी मला नीट कळला होता. ओके. पण मग हे जे आता तू गिर्यारोहण म्हणतोयस किंवा रॉक क्लाइम्बिंग ज्याला म्हणतोय, त्याचं ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल शिक्षण असं हो. कुठे तू घेतलंय का? माझी 1983 मध्ये बापू काकांबरोबर ट्रेकिंग सुरू केल्यानंतर काही दिवसांनी पुणे कब्ज सुरू झाला. मी पुणे कब्जमधनं ट्रेकिंग करायला लागलो. तिथलं माझी आवड बघून 1988 साली म्हणजे माझ्या वयाच्या 18व्या वर्षी 18 पूर्ण झाल्यावर मला पुणे कब्ज या संस्थेने मनाली इथल्या माउंटेनिंग इन्स्टिट्यूटची फी आणि पुणे ते दिल्ली पुणे असं झेलमचं तिकीट स्पॉन्सर केलं होतं. अच्छा, अरे वा. आणि मी वयाच्या 18व्या वर्षी तिथे कोर्सला गेलो, म्हणजे 19व्या म्हणू आपण. आणि त्यावेळी त्या कोर्समध्ये मी सगळ्यात लहान मुलगा होतो. अच्छा, पण मग तो किती दिवसाचा कोर्स होता? तो कोर्स असतो 28 दिवसांचा. आणि पुण्यापासनं मी आणि असे त्यांच्याकडनं एक पत्र येतं की तुमच्या शहरातली ही मुलं तुमच्याबरोबर येतील. तर त्या काळात काही असे व्हॉट्सअप किंवा मोबाईल नसायचे, तर मी सायकलवर त्यांचे पत्ते शोधत कर्वे रोड, मग एक कर्वेनगरमध्ये, भोसरीमध्ये, पिंपरीमध्ये कोण कुठे असेल त्यांना जाऊन भेटलो की तुम्ही पण आहात ना माझ्याबरोबर, याच तारखेला आहात का, याच गाडीत आहात का. तर नशिबाने ते सगळे पुढे मागे त्याच दिवशी निघणारे होते, कारण प्रत्येक वेळी इन्स्टिट्यूटला कोर्स सुरू करायच्या आधी 3-4 दिवस पोचावं लागतं, कारण मधल्या काळात दरडी कोसळणं, गाड्या बंद पडणं, घाट बंद होणं अशा खूप गोष्टी घडायच्या. त्यामुळे वेल इन ॲडव्हान्स पोचावं लागायचं. त्यांच्यासोबत मी मनालीमध्ये पोचलो आणि मग आमचा कोर्स पूर्ण झाला. बरं, हा जो कोर्स आहे त्याचा तुला भविष्यात चांगला फायदा झाला असं तुला वाटतंय का? माझं शिक्षणावर जरी विश्वास नसला तरी बेसिक शिक्षण, बेसिक नॉलेज हे आपल्याला स्वतःला पाहिजे. आणि ते आपल्या जीवाशी जर का निगडीत असेल, बरोबर. म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला काही अपघात होणार असतील आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडता येत नसेल, तर ते शिक्षण तुम्हाला आवश्यक आहे. बाकी सायकलिंग करणं किंवा भटकंती करणं याला थोडंसं Relax. माझ्या मनाने केलं, थोडं नाही शिकलो असं चालू शकतं. पण मला रॉक क्लाइम्बिंगमध्ये काही करायचं असेल किंवा माउंटेनिंग करायचं असेल तर बेसिक कोर्स हा आवश्यक आहे. बेसिक नंतर ॲडव्हान्स कोर्स करता येतो आणि त्यातली मास्टरकी आपल्याला मिळाली तर आपण इतरांचे जीव वाचवू शकतो किंवा संकट समय त्यातनं बाहेर पडू शकतो आणि आनंद घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात साहसी खेळ जर आपल्याला खेळायचा असेल किंवा कोणाला साहसी खेळामध्ये रुची असेल तर त्याला तांत्रिक ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. हो, कारण तुम्हाला जेव्हा डोंगरात जाता किंवा तुम्ही पॅराग्लायडिंग करत असाल किंवा सायकलिंग करत असाल तर तुमच्या बरोबरची जी लोकं असतील ते त्यांच्या वेगळ्या भाषेत बोलतील. तुम्हाला सायकल चालवता येईल पण त्यातले जे खाचाखोचा शब्द आहेत किंवा त्याच्या दुरुस्त्या आहेत, त्याच्या काही सुरक्षित नियम आहेत सुरक्षेचे, ते कळलेच नाही तर तुम्हाला ते सगळं समजून घ्यायला आणि मग आनंद मिळवायला खूप वेळ लागेल. आता तू सुरक्षेचा विषय काढलास तर बरेच वेळा काय होतं, मी टू जे हल्ली झालंय की बरोबर. तो करतो म्हणून मी करतोय, बरोबर. त्याने केलं म्हणून मी केलं, तर ह्याच्यामध्ये सुरक्षेकडे थोडं दुर्लक्ष होतंय असं हल्ली आपल्याला दिसतं. तर तुझ्या दृष्टीने या साहसी खेळामध्ये सुरक्षा किती महत्वाची आहे? सुरक्षा 100% महत्त्वाचीच आहे. आणि कारण ती आपल्या जीवनात पण असते. तुम्ही जो भरधाव वाहनं वाहत असताना ओलांडू नका, इथपासून आपण खूप बारीक सारीक गोष्टी बघत असतो आणि आपण त्याची काळजी घेत असतो. तशीच जिथे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे अशा डोंगरदऱ्यांमध्ये किंवा वेगळ्या प्रदेशांमध्ये उगाचच मी भटकायला गेलो आणि काहीतरी घडलं तर ते तुमच्या एकट्याच्या बरोबर तुमच्या कुटुंबियांना, जी मगाशी तू म्हटलास की कौटुंबिक जबाबदारी,
तर ती त्या लौकिक अर्थाने कौटुंबिक जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल. नाहीतर तुमचं जे काही बरं वाईट होईल त्याचा तुमच्या कुटुंबावर परिणाम होतो आणि तो खूप दूरगामी असतो. त्यामुळे सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. पण ती घेऊन मग मला सुरक्षा हवी आहे म्हणून मी लोकांबरोबर पैसे देऊन जातो, तर हा एक वेगळा विषय झाला. पण माझ्यासारखा माणूस जो आहे तो आनंद शोधण्यासाठी त्याचं नॉलेज घेऊन त्यांनी जर तो जो जास्तीत जास्त फिरला तर त्याला त्याच्या स्वतःचाच उलगडा जास्ती चांगल्या पद्धतीने होईल. जो मी टू जे तू आता म्हटलास की ते आम्हाला घेऊन गेले आणि आम्ही जाऊन आलो, तर याच्यात तुम्हाला आनंद नक्की मिळणार आहे. स्वतःचा शोध किती होईल याच्याबद्दल थोडी शंका असेल. आणि दुसरा एक नेहमी मुद्दा निघतो की ह्या खेळांमध्ये जी साधन सामग्री वापरली जाते, म्हणजे तुमचे शूज असतील, मला शब्द ते माहीत नाही तेवढे, पण त्याचा दर्जा किती महत्त्वाचा आहे? म्हणजे ते उत्तम दर्जाचेच असावेत असं वाटतं का? खरं सांगायचं तर 1977 किंवा 67 सालापासून भारतात जेव्हा ट्रेकिंग सुरू झालं ते किंवा पुण्यातलं आपण बोलतोय, तर पुण्यामध्ये सुरू झालं तेव्हा हार्नेस हा एक शब्द तुला मी नव्याने सांगतो की जो म्हणजे अंगाभोवती घालायचे पट्टा ते कमरेला कमरेला बांधतात ते, अच्छा. की ज्याच्यामुळे तुमची स्पायनल कॉर्ड किंवा मणका फॉल झाल्यानंतर तुटून शकत नाही. त्याचा तुम्हाला फायदा होतो. हार्नेसचा म्हणजे कंबर पट्टा म्हण, ज्याच्यामध्ये तुमची मांड्या, कंबर, पाठ सगळं सुरक्षित राहतं. तर हेच वापरलं पाहिजे का? तर आज हो. पण जेव्हा मिळत नव्हतं तेव्हा आज ब्रिटिश लोकांनी कमरेला दोऱ्या बांधल्या आणि त्यांनी एकमेकांचा त्या आधार घेत ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंगचे खूप मोठमोठे भीमपराक्रम केलेत. ते आज योग्य आहे का? तर नाही आहे. म्हणजे अगदी तुला साधं उदाहरण सांगायचं तर 88-90 साली पुण्यामध्ये रिंग बोल्ट म्हणजे दगडामध्ये मारायचे सुरक्षा खिळे. बरोबर. म्हणजे मी 1 मिनिट तुला हे करतो. म्हणजे जे गिर्यारोहक चढतात तर त्यांना जे आधाराला जे खिळे लावून त्याला ज्या दोऱ्या बांधल्या जातात त्याच्याबद्दल तू बोलतोय. ओके. तर रॉक क्लाइम्बिंग करताना ते बोल्ट मारणं आवश्यक असतं. जिथे खडक पूर्ण टक्कल असतं किंवा गुळगुळीत असतो, ज्याच्यात खाचा कंगोरे नसतात, तिथे बोल्ट मारायचे असतात. तर ते बोल्ट युरोपमधनं जेव्हा कोणीतरी आणले तेव्हा ते अतिशय उत्कृष्ट धातूपासून बनवलेले असतील. पण भारतामध्ये सगळ्याची कायम वानवा असल्यामुळे कोणीतरी लोखंडाचे म्हणजे MS मधले साधे बोल्ट केले. ते 88 ते 2000 सालापर्यंत 2005 सालापर्यंत आम्ही सगळे बिनदिक्कत वापरत होतो. ते एक्सपान्शन बोल्ट गंजायचे, त्याच्या रिंगा गंजून तुटून जायच्या आणि तरी लोक वापरत होती. तर त्याचा साधनं जशी युरोपमधनंच येत आहेत. आज आपण किती काही चांगलं काही गिर्यारोहण करू, सायकलिंग करू, तरी परदेशी बनावटीचं साहित्य वापरावं लागतं. त्याची कॉपी करून भारतामध्ये काही जे लोक काही वस्तू बनवतात मेकशिफ्ट, त्याच्याबद्दल माझा पूर्ण विरोध आहे. जिथे तुमची सुरक्षा आवश्यक आहे, जीवाच्या खेळ आहे थोडक्यात. हो. तू एखाद्या सायकल साधी वापर, पण हेल्मेट डोक्यावर तुला उत्कृष्टच पाहिजे. जे कसबा पेठेत साधे 100-150 रुपये मिळतं, 100-150 रुपयाचं, ते तुम्ही वापरलं तर तुमच्या आयुष्याला धोका निर्माण होणार आहे. आता आणखीन ह्याच्यासोबत मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता तू तर गेले 30-40 वर्ष या क्षेत्रात आहेस, 40 वर्ष झाली असतील, तर आपल्या ज्ञानाचा किंवा तुम्हाला जी माहिती आहे सुरक्षेच्या बाबतीत, तर त्याचा इतर यांना फायदा व्हावा गिर्यारोहकांना, याच्यासाठी मला असं कळलं की तुम्ही एक काहीतरी इनिशिएटिव्ह सुरू केलं, तर त्याच्याबद्दल काय सांगशील का? माझा मिलिंद कीर्तने नावाचा एक मित्र आहे. त्याच्याकडे कोणीतरी सांगितलं की एक युरोपियन जोडपं योगासनं शिकायला पुण्यात आलंय, ओशो पार्कच्या जवळ राहतंय आणि त्यांना किती हे सालात 2005 सालातली गोष्ट आहे. आणि तेव्हा त्यांनी स्वानंद जोशी नावाच्या आमच्या एका गिर्यारोहक मित्राला संपर्क साधला आणि आमच्याकडे अशी खूप लोक यायची की युरोपियन लोक, परदेशी लोक, की तुमच्याकडे एक 4-5 मित्रमंडळींना पाठवतो, त्यांना सिंहगडला रॉक क्लाइम्बिंगला किंवा ड्युक्सनोज किंवा नागफणी लोणावळ्याजवळ एक कडा आहे, तिथे घेऊन जा. आणि आम्ही त्या रिंग बोल्टवर ते चढायचे आणि त्यांना आनंद वाटायचा. निकोलस मेललँडर हा जर्मनीतला गिर्यारोहक आम्हाला जेव्हा भेटला तेव्हा त्याने सांगितलं की हे तुम्ही जे काही करताय हा शुद्ध गाढवपणा आहे. आणि आम्ही चरकलो की अरे आम्ही इतके वर्ष सुखात करतोय आणि तू आम्हाला गाढव म्हणतोयस. तर तो म्हटला की या बोल्टवर मी माझा कॅमेरा लटकवू शकत नाही, याचं बापरे तुम्ही वाचलात हे तुमचं नशीब आहे.
मग आम्ही त्याला उत्साहाने सांगितलं की 2002मध्ये आमचेच 2 मित्र याच रिंग बोल्ट तुटून अपघाती मरण पावलेत. हो. तर त्यांनी त्या कडा रॅपल करून म्हणजे कडा उतरून त्यांनी सामान गुंडाळलं आणि त्यांनी आमची पुण्यात एक मोठी मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला हवी तेवढी मशिनरी, उत्कृष्ट क्वालिटीचे बोल्ट्स, गिर्यारोहण साहित्य देतो, हां. पण तुम्ही पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांसाठी सुळक्यांवर जुने बोल्ट काढून नवे बोल्ट टाकायचं काम, लावायचं काम सुरू करा. तर आम्ही सांगितलं की आमच्याकडे पैसे उपलब्धती काही नाही आहेत. तर त्यांनी बरोबर. सांगितलं सगळं मी करणार, पण तुम्हाला माहिती नाही की युरोपमध्ये किती काय महत्त्वाचा आहे दर्जाचं जीव. आहे. ओके. तुमच्याकडे तुम्ही सांगता की तो गेला, तर आमच्याकडे असं चालत नाही. काही चुकीच्या कारणाने माणूस मरणं हे खूप वाईट गोष्ट आहे समाजासाठी. बरोबर. एक चांगला माणूस गमावला जातो. म्हणजे खरंच ॲक्सिडेंट हा खराच ॲक्सिडेंट असू दे, हलगर्जीपणामुळे झालेला अपघात नको. हां. 2005-06 मध्ये तो परत भारतात आला होता. तेव्हा त्याला आम्ही मुळशीमध्ये काही रॉक क्लाइम्बिंगसाठी घेऊन गेलो आणि मग त्याने तिथे आम्हाला सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह नावाने एक संस्था. बोल्ट रिप्लेसमेंट करणारी संस्था अशी आम्ही स्थापन केली आणि आम्ही आज मितीला साधारण महाराष्ट्रातले 25-30 सोपे, अवघड, कठीण या श्रेणीतले सुळके किंवा चढाईच्या भिंती बोल्ट मारून सुरक्षित केल्यात. म्हणजे ती स्की म्हणून जे म्हटली जाते हो. तीच संस्था ती. आमची ती संस्था आहे सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह म्हणजे SCI, SCI. ओके. आता त्यात तुम्ही कोण सभासद? त्याच्यामध्ये स्वानंद जोशी हा अर्धवयू होता आमचा. तो IT मध्ये काम करत असल्यामुळे त्याच्याकडे हे सगळं नॉलेज पटपट उपलब्ध होतं त्याला. आणि सुरेंद्र शेळके हा जो एक उत्कृष्ट गिर्यारोहक, कुशल संघटक आहे, आणि मी स्वतः विवेक मराठे यांनी निकोलसबरोबर ही संस्था सुरू केली. आणि त्यांनी जे सांगितलं होतं की तुम्ही लोकांचा सहभाग घेऊन काम करायचे, लोकांकडनं पैसे तुम्ही मागायचेत, पण लोकांना पैसे घेऊन तुम्हीच काम करत राहिला असं करू नका, लोकांचा याच्यात सहभाग पाहिजे. लोकांना. तर आत्ता आम्ही क्लबकडनं स्पॉन्सरशिप घेतो आणि क्लबचीच मंडळी सुळकावरचं बोल्ट बदलायची कामं करतात. ज्यांना ट्रेकिंग क्लब असतात त्यांच्याकडे गिर्यारोहक नसतात, कारण ट्रेकिंग आणि गिर्यारोहण वेगळं आहे. बरोबर आहे. पण आम्ही गिर्यारोहक आहोत, आम्ही रॉक क्लाइम्बिंग करतो, त्यामुळे आम्ही हे बोल्ट रिप्लेसमेंटचं टेक्निकल काम आम्ही करतो आणि लॉजिस्टिक्स ते बघतात. स्कीमध्ये कुठलाही पैसा आम्ही घेत नाही, जो आम्ही आमच्याजवळ ठेवत नाही. निकोलसनी घालून दिलेलं आजच्या काळाला उपयोगी पडणारं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे की तुम्ही विश्वस्त असलं पाहिजे. सगळं तुम्हीच तुमचं करू नका, तुम्ही तुमच्याकडे पैशाचे हिशोब ठेवू नका, लोकांना पैशाचे हिशोब ठेवू दे, त्याच्यात पारदर्शकता असायला पाहिजे. आणि आज अतिशय उत्कृष्ट गेले 15-16 वर्ष झाली काम चालू आहे. पण आता तुम्हाला जे आता हौशी पुणे जिल्ह्यातले किंवा आपण जे गिर्यारोहक म्हणतो त्यांच्याकडनं काही चांगला प्रतिसाद मिळतो का? तुम्ही छान काम केलंय किंवा असं काही? आम्ही चांगुलपणाने जुने बोल्ट बदलून नवे बोल्ट टाकत होतो, ज्याचं साधारण 40 ते 45 वर्ष आयुर्मान आहे. जे आपले भारतात आम्ही पुण्यात बनवायचो ते बोल्ट 2-5 पावसाळ्यात गंजायचे. आत्ताचा जो आमचा बोल्ट आहे तो आम्ही रॉकमध्ये एका विशिष्ट केमिकल ग्लूमध्ये फिक्स करतो, जो एक्सपांड होत नाही. म्हणजे उन्हातानात जरी तो किती एक्सपोज झाला हो, तर त्याच्यावर काही मोठासा परिणाम होत हां, नाही. त्याचं V2A नावाचं एक मिश्र धातू आहे तो. अच्छा. आणि त्यांनी निकोलसने जे सांगितलेला मुद्दा असा होता की तुमचा रॉक ठिसूळ आहे, होय. त्याच्यामध्ये बोल्ट मारलात तर तो एक्सपांड झालेला तुम्हाला कळत नाही. तो नुसताच मातीत जाऊन बसला तरी तुम्हाला असं वाटतं की बोल्ट फिक्स बसलाय. बसलाय. तर आता आम्ही तो ग्लू इन नावाच्या पद्धतीने बोल्टची लावतो. चढाई मार्गावरचा कुठलाही मार्ग न बदलता फक्त अँकर रिप्लेसमेंट, म्हणजे जिथे अत्यावश्यक आहे तिथेच फक्त आम्ही अँकरिंग लावतो. बरं, मला आता असं विचारायचं आहे, तर आत्तापर्यंत मोहिमा खूप झाल्या असतील. हो, एक औत्सुक्य म्हणून की कोणकोणते सुळके किंवा त्याला तुम्ही रॉक्स म्हणाल असे तू चढाई केलेस? माझ्या नशिबाने मी सुरेंद्र चव्हाण, प्रसाद ढमाळ अशा गिर्यारोहकांबरोबर खूप लहानपणापासून रॉक क्लाइम्बिंग करत होतो. 1988 साली मी माझ्या कोर्समध्ये मित्र जे झाले होते माझे, त्यांच्याबरोबर लोणावळ्याजवळचा तुंग किल्ला आहे, त्याचा एक 800 फुटाचा कडा आम्ही दिवाळीत चढलो. तेव्हाही मी छोटा आहे म्हणून मला त्यांनी
मदतनीस, भांडी घासणारा किंवा क्लीनर किंवा अंडू पांडू म्हणून न घेता त्यांनी माझी आवड, माझं क्लाइम्बिंग बघून त्यांच्या मुख्य चमूमध्ये माझा सहभाग केला आणि आम्ही 5-6 जणांनी तो सुळका 5-6 दिवसात सर केला. कडा होता तो, सुळका नव्हता. आणि नेहमीप्रमाणे साहित्याची वानवा असायचीच, पण त्या लोकांनी तेव्हा जे जमेल तसं, म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे माझा स्वतःचा वेल्डिंगचा कारखाना असल्यामुळे आम्ही आमच्याकडे बोल्ट बनवले, वेल्डिंग तिथे केलं, लोखंड ॲल्युमिनियमच्या हलक्या अँगलच्या पट्ट्या चढायला, दोराच्या शिड्या आम्ही ज्याला म्हणतो, त्या आम्ही तिथे घडवल्या. असं खूप काय काय आपापल्या मनाने करायचं होते. आज चूक आहे का बरोबर आहे ते तेव्हा माहिती नव्हतं. जेव्हा आम्हाला अनुभव आला, इतर लोकांचं आम्ही ऐकत गेलो, तेव्हा आम्ही ते मान्य केलं. आणि आज असं वाटतं की सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे, त्याच्या पुढे आपलं आयुष्य आहे आणि आनंद शोध घेताना त्याच्या सुरक्षेचा जास्ती आपल्याला उपयोग होतो. म्हणजे शिर सलामत तो पगडी पचास. तर 88 नंतर मी प्रसाद ढमाळे, सुरेंद्र चव्हाण, मोरेश्वर कुलकर्णी यांच्याबरोबर पुण्यातला जो आज नामवंत क्लब आहे गिरीप्रेमी, त्याचा एक रॉक क्लाइम्बिंग करणारं क्लब असं स्थापन केला होता. त्याचं नाव होतं आरोहक. आणि त्याच्यात आम्ही 1991च्या जानेवारीत माझ्या वयाच्या 21-22व्या वर्षी आम्ही ढाकोबा हा भारतातला त्या काळातला सर्वोच्च कडा, 927 मीटर उंची आहे, तो आम्ही 12 दिवसात चढलो. त्याच्या आधी वसंत लेमयच्या नेतृत्वाखाली कोकण कडा चढलेला गेला होता. 1200 फुटाचे 1500 फुटाचे रूट क्लाइम्बिंग होत होते. आमच्या दृष्टीने ढाकोबाला हात घालणं, आणि त्याच्यात सुरेंद्र चव्हाण हा खूप प्युअरिस्ट, म्हणजे मिनिमम साहित्य वापरणं, मिनिमलिस्ट ज्याला आपण म्हणतो, त्या विचारांचं असल्यामुळे चौघांचीच टीम, आणि जे काही वरखाली करायचे ते तुम्ही चौघांनीच करायचं, सपोर्ट घ्यायचा नाही. अशा पद्धतीने आम्ही आमचे 5 जणांमध्येच अख्खी मोहीम पूर्ण केली. त्यातही मी त्या तिघांच्या, म्हणजे माझे गुरु आहेत, त्यांच्याबरोबर माझा मुख्य चमूत सहभाग होता. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की मला खाली न येता, तळावर न येता, आम्ही 1000, 1500, 2000 फूट चढायचो, तेव्हा तिथेच संध्याकाळी कड्यावर राहायचं, मुक्काम करायचो. छोट्या स्टोवर मॅगी, चहा करायचं, कुठेतरी आपलं शरीर टेकवायचं, पहाट झाली की परत बूट घालायचे, हार्नेस घालायचे की क्लाइम्बिंग सुरू. म्हणजे ती एक नशाच आहे. ती नशा आहे, पण कायम नशेत सुद्धा भान होतं की आपल्याला काय करायचं आहे. त्यांनी त्याचा रेस्क्यू करण्यासाठीचा काही विचार केला होता की रोप फिक्स होते, खाली माणसं खूप होती, पण सगळेच मिळून काहीतरी करू, असं नाही तर आपण आपल्या चौघांमध्ये अख्खा एवढा कडा क्लाइम्ब करू शकतो का, ही स्वतःची एक मर्यादा ओलांडण्या इतपत आत्मविश्वास, आमची तयारी होती. बरं, मगाशी तू म्हणालास की पहिल्यापासूनच मी ठरवलं होतं की मला आनंद शोध घ्यायचा आहे, जे आपण पठडीबाज किंवा सरधोपट जीवन आहे ते मी जगणार नाही आहे. हे आता 50-52व्या वर्षी म्हणणं तसं सोपं आहे, पण ऐन विशीमध्ये ज्याला आपण पिअर प्रेशर म्हणतो किंवा सामाजिक दबाव जो असतो की तू एक असं काय वेड्यासारखा वागतोयस, असं कधी तुला जाणवलं का, किंवा त्याचा तुझ्यावर काही परिणाम झाला का? मला स्वतःला असं कधीच जाणवलं नाही, कारण तू जसं मनमौजी मला नाव ठेवलंयस, तर ते तसं असल्यामुळे एवढा विचार केला तर मनमौजी होणारच नाही. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला, आणि माझा धाकटा भाऊ आहे विक्रम मराठे, तोही अतिशय उत्कृष्ट रॉक क्लाइम्बर होता, तर आमच्याच घरातनं आम्हाला ते ट्रेकला पाठवायचे. आमच्याच बरोबर ते जुन्या बाजारात जाऊन जवानांचे जे पिट्टू म्हणतो आपण, पाठीवर घ्यायच्या रक्सॅक, त्या आम्हाला त्या आवडीने 10-15 रुपयाच्या घेऊन दिल्या होत्या. पाण्याच्या बाटल्या घेऊन दिल्या होत्या. तुम्हाला जे काय करायला लागेल ते तुम्ही करा, दुकानं सांभाळा, व्यवसाय करा, पण ट्रेकिंग करा. त्याला आम्हाला ट्रेकिंगला कधी आडकाठी केली नाही. माझं 92 साली अनघाबरोबर जेव्हा लग्न झालं, तेव्हा तुला खोटं वाटेल, आम्ही 19 डिसेंबरला लग्न केलं, आणि माझं खूप वर्ष शिरस्ता होतं की आपण 31 डिसेंबरला पुण्यात लौकिक अर्थाने ज्या पार्ट्या करतात त्या करायच्या नाहीत, आपण डोंगरात जायचं. बरोबर. लोक दारू पितात, मजा करतात, तर तो एक वेगळा आनंद आहे. पण मला असं वाटायचं की जेव्हा लोक इथे रमतायत तेव्हा आपण डोंगरात शांतपणे जाऊन कुठेतरी राहूयात बरोबर, आणि त्याचा आस्वाद घेऊ.
आज गेले 28-30 वर्ष माझी बायकोही माझ्याबरोबर फिरते. जसं तू आत्ता म्हटलास कौटुंबिक जबाबदारी, आता ती बेजबाबदारी आहे का जबाबदारी आहे मला सांगता येणार नाही, पण ती बायको आणि माझी मुलगी यांनाही घेऊन मी ट्रेकिंग करायला लागलो. माझ्या बायकोने आणि मुलींनी हिमालयातले कोर्सेस केलेत, ॲडव्हेंचर कोर्स, बेसिक, ॲडव्हान्स. अरे वा वा. आणि त्याच्यातनं मला असं जाणवलं की ट्रेकिंगमुळे आम्ही आमचे विचार वेगळे करायला लागलो, आमचं स्वतंत्र. जगणं वेगळं झालं बरोबर. आणि त्याच्यामुळे आनंद जास्तीत जास्त मिळायला लागला आणि आपण छान जगतो हे कळायला लागलं. पण हे 20व्या वर्षी पण मला माहिती होतं. हा, कारण तो एक मोठा प्रश्न असतो, पिअर प्रेशर ज्याला म्हणतात ना. हो, पण ते तू कधी जाणवून घेतलंच नाही. कारण मला पिअर प्रेशरसाठी शिकायचंच नव्हतं. त्यामुळे 11वी 12वी कर, मग 12वी ते BCom BSc कर, आधी शिक्षणाकडे बघ, हा माझा मोटोच नव्हता. घरच्यांनाही माहिती होतं. दुकान सांभाळ, दुकानाची सुट्टी सोमवारी असायची त्या काळात, तर मी सोमवारी ट्रेकला जायचो किंवा रविवारीच पळून जायचो. तर हे तू आधीच्या आयुष्यातलं सगळं सांगितलंस. हल्ली तुला म्हणे काहीतरी सायकलिंगचा खूप नाद लागलाय असं मी ऐकतो. मला खूप पूर्वीपासून असं वाटायचं की सायकलिंग हे माझं क्षेत्र नाही, कारण इतके हातपाय दुखून, अंगाला एवढे परिश्रम करून मी सायकलिंग करू शकेन की नाही हेच मला माहिती नव्हतं. ट्रेकिंग भरपूर करीन, पण सायकलची भीती होती, कारण सायकलवर बसल्यावर सीट ज्या पद्धतीने दुखतं ते मला माहिती होतं. कारण एकदा मी वडिलांची सायकल घेऊन 15-16 वर्षाचा असताना चांदणी चौकातनं पौडला गेलो होतो आम्ही 3 मित्र. आणि इतक्या वेळ सायकलिंग करत होतो की त्या घरी जाऊन त्यांनी काही जेवण खाण दिलं ते सुद्धा करायची, त्याच्या शेतीत भटकायची आमची ताकद राहिली नाही. कारण हंबर नावाची एक हिरव्या रंगाची डबल चिमटा असलेली सायकल मला आठवतीये, परदेशी ती आम्ही कशी तरी तंगडवत नेली होती. आणि नंतर कळलं की पौडपासून पुणे हे आता आपल्याला गाठणं अवघड आहे. तेव्हा त्या आजोबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला काय आज काय जाण्याऐवजी उद्या जा, तुमच्याच्याने हे गाठणं शक्य नाही. तेव्हापासून मी धसका घेतला होता. पण 2015मध्ये निखिल शहा नावाचा आमचा सायकल प्रेमी मित्र आहे, तो काय सायकलिंग करतो हे बघण्यासाठी मी एकदा अलिबाग गोवा त्याच्याबरोबर अलिबागला गेलो, त्याला फक्त सोडायला. आणि ते 3 मित्र अलिबाग गोवा सायकलिंग करणार होते 8 दिवस. म्हटलं चला यांच्या गाडीत बसून नुसतं बघू तर सायकलचा जामानिमा काय असतो, सायकलीची गिअर म्हणजे काय असतं, सीट, कपडे, लत्ते, सगळं मला वेगळं कुतूहल होतं ते. बरोबर. आणि मग म्हटलं की अरे आपल्याला हे करू शकतो. मग मी इकडनं माझा जो मनमौजी तू म्हटलास किंवा आनंद शोधायचा तर माझ्याच पैशानी, माझ्याच कष्टानीच मी करीन असं काही नसतं. मी सायकली सोसायट्यांच्या खाली इकडे तिकडे पडलेल्या आहेत का हे बघायला लागलो, चक्क लोकांना मागितल्या. कारण मला माहिती होतं की मी गिर्यारोहण जसं करणार आहे तसं सायकलिंग करीन. तर माझा एक मूलमंत्र आहे, तू आज जे काय करतोयस ते 5 वर्षांनी करत असशील तर तू खरा ट्रेकर किंवा तू खरा सायकलिस्ट किंवा तू गायक किंवा तू वादक. नाही, तो हल्ली छान गिटार वाजवतो, तो वाजवू दे, 5 वर्षांनी बघू, तो चांगलं सायकलिंग करतो. तर म्हटलं आपल्या सायकलिंग करणार आहोत की नाही माहिती नसेल तर का खर्च करायचा, उगाचच पैसे उडवण्यात काय अर्थ नाही. आणि आपले एवढे चांगले मित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे मागून बघू. 1-2 सायकली गोळा केल्या, त्याच्यावर अभ्यास केला. मी सायकलप्रेमी अजय देशपांडे आणि स्वानंद जोशी पहिल्यांदी एकमेकांना गिअर सांगत, अरे हा बदल, तो बदल, 5वा गिअर टाक, दुसरा टाक, असं करत खानापुरापर्यंत गेलो. तेव्हा कळलं की खानापूर ते पुणे हे सुद्धा अंतर खूप लांब आहे. म्हटलं आता कसं जमणार. पण त्याच काळात रामदास महाजन म्हणजे तुझ्याशीच ओळख झाली, तूही सायकलिंग करतो असं कळलं. आणि मग आपल्याच समविचारी लोकांबरोबर परत कोणाच्याही बरोबर कमीत कमी लोकांबरोबर कमीत कमी सामानात आपण आपल्या आडनिड्या वाटेने फिरता येईल का हे तर पाठच होतं. फक्त वाहन बदललं, साधन बदलायचं होतं, पायाऐवजी सायकली आल्या. बरोबर. आणि 5 वर्षात मी मेघालय, कर्नाटक, अलिबाग, गोवा, निम्मी नर्मदा परिक्रमा सायकलवर असं खूप भटकलो. आणि मला सायकलिंग करायचं हे एकदा मी मनात घेतल्यावर मग मी सपाटीवर फिरायला लागलो नाही. मी दर रविवारी पहाटे 5ला उठून पाबे, कादवे, सिंहगड घाट चढल्याशिवाय मला स्वस्तच बसवायचं नाही. प्रत्येक वेळा नवीन काहीतरी आपण ज्याला म्हणतो चॅलेंज असल्याशिवाय तुला चैन पडत नाही. हो, कारण मला असं वाटायचं की ते नेकलेस करणं हे अगदी योग्य आहे. 2 महिने 5 महिने करशील, पुढे काय असं मला सारखं वाटतं की अजून अवघड. मग मी ते शोधत गेलो. आपण ज्या उपक्रम करतो ना, होय,
त्याची नोंद ठेवण्यात आपण खूप कमी पडतो भारतीय लोक, असं माझं एक समज आहे. कदाचित तो चुकीचा असेल. तर तुला पहिल्यापासून या नोंदी ठेवायची पण सवय आहे असं मला एकूण जाणवलं. आता गेले 7-8 वर्षाची आपली मैत्री आहे. तर त्या काळात म्हणजे 20-25-30 वर्षापूर्वी पण तुला वाटायचं की आपण नोंद करून ठेवावी, आपण हे जे काय करतोय याचं कशी सवय लागली? नुमवी शाळेमध्ये दैनंदिनी नावाची एक दैनंदिनी म्हणजे रोज वही किंवा डायरी तुमच्या पहिल्या दिवशी शाळेत जेव्हा तुम्ही येता तेव्हा मिळायची. आणि त्याच्यात शाळेची अपेक्षा असायची की तुम्ही ते लिहा. मला पण असं खूप वेळा वाटतं की सगळ्या गोष्टींचा तुम्ही पहिल्या वेळी प्रश्न विचारून का कशासाठी न करता काही वेळा काही दिलेल्या गोष्टी कराव्या. पाळा. त्यातनं काही तुम्हाला वाईट चांगलं वाटेल ते नंतर. तर तसं मी त्या डायऱ्या लिहायचो. आज सकाळी उठलो 6ला, इकडे गेलो तिकडे गेलो, शाळेतनं आलो, SP कॉलेजवर खेळायला गेलो वगैरे वगैरे. आज कुठला सिनेमा पाहिला, घरी कोण आलं वगैरे. तर त्या डायऱ्या माझ्याकडे अजूनही आहेत. त्याच्यानंतरच्या काळात मला के घाणेकर, आनंद पाळंदे भेटले. तेव्हा ते आम्हाला सांगायचे की ट्रेकला जाऊन आलास पण नोंद केलीस का? तर मी म्हणायचो हो, मी दैनंदिनीत म्हणजे माझ्या रोजच्या वहीत मी सगळं लिहिलेलं आहे. माझ्याकडे 1983चा खर्च, STचं भाडं 4 रुपये आणि एकूण खर्च 12 रुपये 11 रुपये असं लिहिलेलं आहे. त्या ट्रेकमध्ये कोण कोण आले होते यांची नावं आहेत, वाटेतल्या वाड्यांची नावं आहेत. आणि मी आत्ता नुकतीच एक डायरी माझी शोधली. 1984मधल्या पुणे व्हेंचरसच्या कॅम्पची डायरी माझ्याकडे अजूनही शाबूत आहे. अरे वा. आणि मला पाळंदे जेव्हा हे विचारायचे माझ्या तरुणपणात, तेव्हा मला त्याचं महत्त्व पडलं की अरे तुम्ही हे लिखित नाही केलं तर तुम्ही परदेशी लोकांची पुस्तकं वाचून म्हणता की ते किती छान आहे, किती छान लिहिलं आहे. तर त्यांच्याकडे त्या बेस कॅम्पवर बसून, त्यांच्या कॅम्पवर बसून रॉक क्लाइम्बिंग चालू असताना, मोहीम चालू असताना छोटी डायरी आणि पेन ठेवून रोजच्या नोंदी, चित्र असं त्यांनी काढल्यामुळे आज त्यांची पुस्तकं किंवा त्यांच्याकडे अनुभव समृद्धता आली आहे, विश्वासार्हता, जे आपण वाचून त्यांच्यातनं काहीतरी घेतोय. बरोबर. पण आज तुला असं धाडधाड 25 वर्षापूर्वीचं आठवणं अवघड आहे. पण त्यात तुझं लिखित तूच वाचत असशील तर तुला ते काही दिवसांनी पाठ होतं. बरोबर. दुसरा एक खूप जणांना असा प्रश्न असतो, म्हणजे आता खरं तर ह्या क्षेत्रामध्ये सायकलिंग म्हणा किंवा रॉक क्लाइम्बिंग, ट्रेकिंग ह्याच्यात येणारी मंडळी तशी सधन असतात आजकाल. पण तरी एक असा वर्ग आहे की त्याला असं वाटतं की ह्याच्यासाठी खूप खर्च येतो का, मी हे करू शकतो का? तर तुझा अनुभव काय आहे या बाबतीत? असं वाटतं की आपल्याकडे हे सगळं साहित्य हवं. म्हणजे मगाशी म्हटलं की माग ना कोणाकडे तरी. तुझ्या वागणुकीत जर का विश्वासार्हता असेल, तू जर का ते मनापासून करत असशील तो खेळ, तर लोक मदत करायला तर तयार 100% करतील. पण जर का तू सगळं तुझं घेत बसलास तर त्या घेण्याबद्दल नाही आहे. त्या गोष्टी घेऊन नंतर आपल्याला त्याचा मनस्ताप पण होतो, असं मला गेल्या 25 वर्षात लोकांच्याकडे बघून दिसतंय. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. हां, म्हणजे का घेतलं, कशासाठी घेतलं, घेऊन ठेवलं. म्हणजे जसं कॅमेरे घेतात, सायकली घेतात, ट्रेकिंगचं साधनं घेतात, तंबू घेतात. नुसतं ट्रेकला जाऊ म्हटलं की ते वेगवेगळ्या दुकानांमध्ये जाऊन भरपूर खरेदी करतात. ती करावी, कारण ते सधन आहेत. त्याची गरज आहे का, हा एक वेगळा प्रश्न आहे. आणि जी निम्न गटातली मुलं आहेत त्यांना आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही आमच्याकडे या, पण तुम्ही जे आम्हाला मागून सामान घेताय ते वेळेत परत करा. त्यामुळे तुमची विश्वासार्हता वाढेल आणि लोक तुम्हाला आयुष्यभर सामान देत राहतील, मदत करतील. मी तुला एक मुद्दा असा सांगतो. माझा मिलिंद कीर्तने नावाचा जो मित्र आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे तो, पण मी नेहमी विचार करतो की तुझ्यात त्याने असं काय बघितलं असेल की त्याने त्याचे निकॉन, याशिका वगैरेचे कॅमेरे तो धडाधड आम्हाला लेन्सेस सकट रॉक क्लाइम्बिंगला देऊन टाकायचा. बरोबर. तो इतक्या मोठ्या मनाचा आहे की तो आम्हाला त्या काळात स्लाईडचा रोल खूप महाग असायचा, पण त्यांच्या मनात असं होतं की मुलं चांगलं करतायत आणि मी नोकरी करतोय, तर माझ्याकडे 100, 200, 300 रुपयाने मला फरक पडत नाही. पण याची नोंद त्यांच्यामुळे आज झालेली आहे. जे छायाचित्र आहेत, ज्या स्लाईड शो पारदर्शिका बनल्या आहेत, बरोबर, ते तुझ्यामुळे नसतं. तू रॉक क्लाइम्बिंग करतोस, पण माझं नेहमी हा विचार असतो की हे सगळं करण्यामागे आपल्या हातभार खूप लोकांचा असतो आणि त्यांचं ऋण आपण मान्य केलं पाहिजे, तर तुम्हाला लोक सहाय्य करतात. सद्भावना खूप आहेत, फक्त आपण त्याला पात्र आहोत का हा प्रश्न आहे. हां, बरोबर. आता ह्याच्या पुढे काही असं करावं असं वाटतंय का की बाबा आता रॉक क्लाइम्बिंग झालं, ट्रेकिंग झालं, सायकलिंग झालं, किंवा आता सायकलिंगमध्ये अमुक एक भागात भारतात
हिमालयातल्या मला जायचं आहे की माझी ही इच्छा आहे, असं काही डोक्यात नवीन योजना? माझ्या तरुणपणी मी माझ्या व्यवसायात पडलो. नंतर कौटुंबिक आणि व्यवसायाची जबाबदारी किंवा भान म्हणून मी माझ्या आयुष्यात हिमालयात ल्या ज्या मोहिमा होत्या त्या ठरवून कमी केल्या. कारण त्याचा जो पिरियड होता 1 महिना 2 महिने, तो एप्रिल मे जूनमधला काळ आणि माझ्या व्यवसायाचा व्यवसाय. काळ हो. हे मला दरवेळी ताळमेळ घालणं अवघड होतं आणि माझ्या कुटुंबावर मी दुकानाची व्यवसायाची जबाबदारी सोडून फिरतोय हे मला पटणारं नव्हतं. त्यामुळे मी ते सगळं कमी केलं होतं. पण माझा व्यवसाय सांभाळून मी गेल्या 15-20 वर्षात दोन्हीची सांगड घालून खूप फिरलो. पण माझ्या मनात अजूनही हिमालयात भरपूर भटकायचं आहे. मला खरं सांगायचं तर हिमालयात किंवा कुठेतरी कायमचं राहायलाही जायचं आहे. अरे वा, आपण आधी तुमच्या बायकोची तुझ्या परमिशन काढूया आणि मग तुझी ती इच्छा पुरी करायचा प्रयत्न करू. हां, आता बायकोबद्दल म्हणशील तर ती गेले 25-30 वर्ष माझ्याबरोबरच आल्यामुळे आता तिलाही तसं वाटतं. पण माझ्या इतकं ते तिला वाटत नसेल. पण मला खात्री आहे की आम्ही ते हळूहळू पटवू अंमलात आणू. आणि त्या अंमलात आणू. कारण पुण्यात राहण्याची मजा आणि खेडेगावात किंवा अजून वेगळ्या दुर्गम भागात जाऊन राहण्यात, निसर्गाजवळ राहण्यात बरोबर. एक वेगळी मजा आहे. तर ती इतर लोक म्हणजे मी अनिल अवचट, किरण पुरंदरे किंवा मिलिंद वाटवे यांची पुस्तकं वाचलीत. त्यांचं जीवन मी स्वतः अनुसरायचा प्रयत्न करतो. तर आपल्याला असं जमायला पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे. किंवा मी खूप परदेशी लोकांचं ऐकतो की ते घरदार सोडून 2.5 वर्ष, 5-5 वर्ष, 15, 25, 30 हजार किलोमीटर जगप्रवास करतात. होय. असलं काहीतरी डोक्यात झंगडपणा येत असतो. हा अजून 1-2-3 वर्षात त्याचं सगळं सामोपचाराने मिटवून इथनं पळून जायचा विचार कायम राहणारच आहे. रामराम मंडळी तर्फे तुला शुभेच्छा. मला व्यक्तिशः खूप आनंद आला तुझी मुलाखत घेऊन. मला वाटतं तुला पण खूप मजा आली असेल. रामराम मंडळी या आमच्या पॉडकास्ट किंवा श्राव्य संवाद मालिकेला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणारे एपिसोड्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद. धन्यवाद रामदास. ज्यांना आपल्या जीवनात आनंद शोध घ्यावा असा वाटत असेल त्यांनी विवेकचा एक ब्लॉग आहे www.anandshod.wordpress.com याला नक्की भेट द्या. नमस्कार, रामदास महाजन. आपली मुलाखत ऐकली. मुलाखत खूप सुंदर आहे. तुम्ही जो नवा उपक्रम सुरू केलाय श्राव्य संवाद तथा पॉडकास्ट, या कार्यक्रमात पहिली मुलाखत तुम्ही माझीच घेतली. आपला जवळचा मित्र म्हणून तुम्ही माझी निवड केलीत, यांनी मला खूप आनंद झाला. गेल्या 25-30 वर्षात केलेल्या भटकंतीचा या मुलाखतीमुळे इतर लोकांना काही सकारात्मक उपयोग झाला. ते आज नव्याने भटकायला लागले, काही नवीन विचार करायला लागले. तर तुम्ही जो रामराम मंडळी हा नवा श्राव्य संवाद उपक्रम केलाय त्याला नक्कीच पाठबळ मिळेल आणि तेच तुमच्या नव्या उपक्रमाचं यश असेल. धन्यवाद. मी विवेक मराठे, पुणे. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांतचंद्र पाटील, धुळे जिल्ह्यातील बेटावद या गावी जनरल प्रॅक्टिशनर आहे. श्री विवेक मराठे यांची श्री डॉक्टर रामदास महाजन यांनी घेतलेली मुलाखत आज ऐकली. विवेक मराठेंना मी माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनापासून ओळखतो. माझ्या दृष्टीने ते फक्त एक सायकलिस्ट आणि मराठी साहित्यावर प्रेम करणारी मंडळी एवढंच त्यांचा मला ओळख होती. परंतु या मुलाखतीतून कळलं की त्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध कंगोरे आहेत. त्यांना गिर्यारोहणाची आवड, गिर्यारोहण सुरक्षित व्हावे म्हणून इतरांना केलेली मदत किंवा पुढे जाऊन हिमालयात वास्तव्य करण्याचा त्यांचा मानस, या सगळ्या गोष्टी पाहता एक अवलिया माणसाची मुलाखत रामदास यांनी घेतलेली आहे. आणि अशा लोकांना मुलाखत घेऊन लोकांसमोर आणण्याचा उपक्रम करणाऱ्या रामदास यांचेही अभिनंदन. प्रथम डॉक्टर रामदास महाजन, तुमचं अभिनंदन. चांगला उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे. पहिलीच मुलाखत जी तुम्ही विवेकची घेतलीत
अतिशय प्रांजळ मतं त्यांनी आणि त्याचे विचार मांडले, त्याबद्दल विवेकचं आणि तुमचं दोघांचंही कौतुक. 2 गोष्टी मला या मुलाखतीमधल्या त्याच्या आवडल्या. एक म्हणजे जे उपक्रम तुम्ही हाती घ्याल ते कमीत कमी 5 वर्ष तरी राबवता आले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू तुम्ही दुसऱ्याकडनं घेतली असेल तर ती सुस्थितीमध्ये आणि वेळेमध्ये परत करणे, हे गुण आत्मसात करणं अतिशय आवश्यक आहे. तुमच्या दोघांच्याही आवाजाचा पोत अतिशय उत्तम आणि अतिशय श्रवणीय. धन्यवाद.